आज आम्ही आलो आहोत आमच्या ओटोण्या गावात आणि आमच्या आज नदीवर आम्ही आंघोळ करायला आलो आहोत नाही इलू। तर आज आम्ही यांना विचारूया की ह्यांना या नदीत उतरून कसं वाटतं। तर पहिल्यांदा तुम्हाला विचारूया, इतक्या वर्षानंतर तुम्ही या नदीत उतरून तुमका कसं वाटतं? तुका कसं वाटतं? एकदम मस्त थंड थंड गार पाणी। तर आता आम्ही आमच्या बच्चा पार्टीकडे वळूया। हाय आहे आमची निनया। निनया, तुला कसं वाटतं गो या पाण्यात उतरून? मला खूप मज्जा येते या पाण्यात उतरायला। तर ही आमची आणि एक असा नाटकेबाज। तुका कसा वाटतं गो या पाण्यात उतरून? मला खूप छान वाटतंय। अगोदर हे पाण्यात उतरायला नखरे करत होते आणि आता पाण्यातून बाहेर यायला बघत नाहीयेत। आता आमचे त्याचं नाव काय? तर असं वाटत नाही। तर आम्ही आता वळूया भाऊजीकडे। कुठे आहे ते भाऊजी? हा भाऊजी, तुम्हाला कसं वाटलं आता तुमच्या सासरवाडीला येऊन ह्या नदीत आंघोळ करायला? मला चांगलं वाटलंय। चांगलं वाटलं आहे ना? मजा आली सासरवाडीला? मजा आली, पण नदी खराब करू नका। काहीतरी करा। तर हा एक संदेश देत आहेत की नदी खराब करू नका। तर ह्या आमच्या दोन मगरी आहेत। ही एक मगर आहे, ही एक मगर आहे। तर आता आम्ही वळूया आमच्या मोठ्या मुलीकडे जी आहे ताईशा गावकर। तुला कसं वाटतं बाळा? या छान पण वाटतंय आणि भय पण वाटतंय मगरीची भीती कशाला वाटते तुला? मगर व्हेजिटेरियन आहे म्हणे। जेवण बनवणार म्हणून भीती वाटते? नाही, आज मगरीचा शनिवार आहे, तो आज नाही खात, व्हेजिटेरियन आहे तो आज। तनूकडे वळूया आम्ही। तनू, तुला आज पाण्यामध्ये आंघोळ करून कसं वाटते? खूप म्हणजे किती खूप? या नदीचा खूप। ही जी आमची पुरुष मंडळी आहे ती जरा लांब गेलेली आहे, तर ह्यांच्याकडे आता मला जाता येत नाहीये। कृपया तुम्ही सर्वांनी जरा समोर यावे। आणि आम्ही आता विचारणार आमच्या तन्मयकडे आम्ही आलेलो आहोत। तन्मय, खास मुलाखत तुझ्यासाठी। तुला आता पाण्यामध्ये उतरून कसं वाटते? भारी, लय भारी। वरेश बाबा, कसं वाटतं तुका? लय भारी। त्याला डान्स करायचा आहे। बस रे मोरा। हे काय करतो? स्विमिंगची योगा करतो पाण्यामध्ये। तर आता आम्ही सगळी जणी मिळून ह्या पाण्यामध्ये आंघोळ करणार आहोत। तर व्हिडिओ आम्ही आता पोस्ट करतो। बाय।